उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच खावीशी वाटणारी ठेल्यावरची मावा कुल्फी। कुठलाही कुल्फी मोल्ड आणि कुठलीही पावडर न वापरता परफेक्ट मावा कुल्फी बनवणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये सुरुवातीला 2 चमचे पाणी टाकायचं आणि नंतर 1 लिटर दूध टाकून घ्यायचं। दुधासाठी कढई थोडीशी मोठी घ्यायची, तुम्ही घरातील दूध सुद्धा वापरू शकता। दूध गरम होत आहे तोपर्यंत एका बाउल मध्ये 4 चमचे मिल्क पावडर आणि अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर मध्ये थोडंसं गरम दूध टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। मिल्क पावडर नसेल तर 10 रुपयांचा डेअरी व्हाइटनरचा पाउच वापरला तरी चालेल। पॅन मध्ये अर्धी वाटी साखर लो फ्लेम वरती मिक्स केली आणि साखरेला कॅरमलाइज करून घेतलं। तोपर्यंत दूध उकळलेलं आहे, त्यामध्ये कॅरमल केलेली साखर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची। कॅरमल केलेली साखर दुधामध्ये मिक्स झाली की तयार केलेलं मिल्क पावडरचं मिश्रण टाकायचं आणि मीडियम टू हाय फ्लेम वरती दूध आटवून घ्यायचं। दूध खाली लागू द्यायचं नाही, कंटिन्यू मिक्स करायचं। दूध घट्ट झालं की या दुधाला थंड करून घ्यायचं। थंड झाल्यानंतर दूध आणखीन घट्ट झालेलं आहे, यामध्ये बदाम आणि पिस्ता कुटून टाकले, अर्धा चमचा फ्रेश वेलची पूड टाकली आणि मिक्स करून घेतलं। कुल्फीचं मिश्रण तयार आहे। घरामध्ये या पद्धतीचा डब्बा असतो त्यामध्ये किंवा मुलांचा शाळेचा टिफिन असतो त्यामध्ये कुल्फीचं मिश्रण टाकून घ्यायचं। वरतून दूध पिशवी लावायची आणि डब्यांना झाकण लावून रात्रभर फ्रीजर मध्ये कुल्फी सेट करून घ्यायची। कुल्फी सेट करताना फ्रीजचे टेम्परेचर हाय करायला विसरायचं नाही, म्हणजे कुल्फी परफेक्ट सेट होते। 12 तासाने किंवा दुसऱ्या दिवशी कुल्फीचे डब्बे फ्रीजर मधून बाहेर काढले, त्यांना कुल्फी स्टिक लावून घेतली आणि मिनिटभर थंड पाण्यामध्ये कुल्फीचे डब्बे ठेवले, म्हणजे कुल्फी डब्यामधून पटकन बाहेर येते। कुल्फीला आपल्याला आवडते त्या पद्धतीने कट करून घ्यायचं। मोठा डब्बा असेल तर एकाच वेळेस 8 कुल्फ्या सुद्धा तयार करू शकता। ठेल्यावर मिळते त्या पद्धतीची मलाईदार रबडीदार कुल्फी तयार आहे, ट्राय करून बघा। याचबरोबर केसर पिस्ता आणि गुलकंद कुल्फी सुद्धा तयार केलेली आहे। फुल व्हिडिओ चॅनल वरती पोस्ट केलेला आहे। रेसिपी आवडली तर एक लाईक द्यायला विसरू नका।